आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। ही निवडणूक पुणेकर लढणार आणि पुणेकरच जिंकणार असल्याचं रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय। वसंत मोरे अनेक पक्षातील नेत्यांना आणि लोकांना भेटले असल्याचंही धंगेकरांनी सांगितलंय। तर कुठल्याही पक्षात गेले तरी निवडणूक लढणारच होते असंही धंगेकरांनी स्पष्ट केलं। तर वसंत मोरेंनी डोकं शांत ठेवावं असा धंगेकरांनी वसंत मोरेंना सल्ला दिलाय। विकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहेत। काल वसंत मोरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया खरं तर काल रात्री येणं अपेक्षित होतं, कारण वसंत मोरेंनी मनसे सोडल्यानंतर तुमची देखील भेट घेतली होती आणि काल त्यांना वंचितकडून जी आहे ती उमेदवारी जाहीर झाली। काय तुमची पहिली प्रतिक्रिया? विषय असा आहे की लोकशाहीमध्ये कोणी कुठं निवडणूक लढवतो। मी पहिल्या वेळेला मी म्हणलो की निवडणूक लढवणं हा ज्याला त्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि त्यांनी लढवली तर त्यात काही गैर नाही। पण आता निवडणूक आता ही चालू झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये लोक कोण उमेदवार जिंकून येईल आणि कोण ह्या लोकशाहीसाठी लढेल त्याच्यासाठी सर्व लोक मतदान करतील। पण वंचितकडून उमेदवारी लढणं, तुमच्या भेटीत जी चर्चा झाली होती ते महाविकास आघाडीसोबत येणार होते, त्यानंतर अचानक त्यांना काल रात्री वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। नाही, ते अनेक पक्षातल्या लोकांना भेटले, नेत्यांना भेटले आणि त्यानंतर आंबेडकर साहेबांना भेटले आणि आंबेडकर साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला असं मी काल ऐकतोय। पण आता तिहेरी रंगत जी आहे ती पुणे लोकसभेसाठी आलेली आहे। तुम्ही असाल भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि वंचितकडून आता वसंत मोरे, आव्हान उभं टाकले दोघांचं। पुणेकर लढणार आणि पुणेकर जिंकणार, म्हणजे तुमचा विजय निश्चित मानताय? पुणेकर लढणार आणि पुणेकर जिंकणार। पण मग खरं तर त्यांनी तुम्हाला गुरु देखील म्हटलं होतं बोलत बोलत। तुमच्या कार्यालयाची बैठक झाली होती, काय सल्ला द्याल किंवा काय खरं तर सुचवाल वसंत मोरेंना? त्यांना आता सल्ला देण्यापेक्षा चांगली निवडणूक लढा एवढंच म्हणणार, बाकी काय म्हणू शकतो। कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।